पत्र लिही पण नको पाठवू. पत्र लिही पण नको पाठवू, शाई मधुनी काजळ गहिरे. पत्र लिही पण नको पाठवू, शाई मधुनी काजळ गहिरे. लिपिरेषांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे. चढण लाडकी भुवई मधली, चढण लाडकी भुवई मधली, नको पाठवू वेलांटीतून. नको पाठवू तीळ गालीचा, पूर्णविरामाच्या बिंदूतून. शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन. शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन. नको पाठवू कागदातुनी स्पर्शामधला कंप विलक्षण. नको पाठवू वीज सुवासिक, नको पाठवू वीज सुवासिक, उलगडणारी घडी घडीतून. नको पाठवू असे कितीदा सांगितले मी, तू हट्टीपण. पाठविशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पाठविशी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. पत्र त्यानंतरचे मग वाचायाचे राहून जाते. पत्र त्यानंतरचे मग वाचायाचे राहून जाते. नमस्कार मंडळी, मनातलं मनापासून या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी स्वाती कर्वे तुमचं खूप खूप स्वागत करते. आता मागच्याच आठवड्यात व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला गेला. आपण दरवर्षी पाहतो खूप जण, विशेषतः तरुण मंडळी, व्हॅलेंटाईन्स डेला अगदी डायबिटीज होईल एवढे गोड मेसेजेस एकमेकांना पाठवतात, ग्रीटिंग्स देतात, गिफ्ट्स देतात, गुलाबाची फुलं देतात. पण हे सगळे प्रकार आत्ता इतक्यात सुरू झालेले आहेत. आपल्या आधीच्या पिढ्यांना व्हॅलेंटाईन्स डे वगैरे काहीही माहीत नसायचं. तेव्हा फोन नव्हते, व्हॉट्सॲप नव्हतं, इन्स्टा, फेसबुक हे काहीच नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका तरुण मुलीने आणि एका तरुण मुलाने एकमेकांना एकांतात भेटणं हे सुद्धा खूप अवघड असायचं. तेव्हा पत्र हे संवाद साधण्याचं एक महत्त्वाचं माध्यम होतं. मला खूप प्रामाणिकपणे असं वाटतं की प्रत्यक्ष एकमेकांशी बोलून आपण जो संवाद साधतो तो महत्त्वाचा असतोच, पण पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त करणं किंवा पत्रातून कोणाशी तरी संवाद साधणं यात एक वेगळीच गंमत असते. अगदी मनापासून कोणाला तरी पत्र लिहिणं, मग ते पत्र वाचून त्याला किंवा तिला काय वाटेल या विचारात मग्न होणं, मग आपल्या पत्राच्या उत्तराची आतुरतेने वाट पाहणं आणि मग ती वाट पाहता पाहता मनातल्या मनात हुरहुरणं, हे सगळं खूप सुंदर आणि रोमॅन्टिक असतं. आत्ता तुम्ही जी कविता ऐकलीत ती कवितासुद्धा काहीशी अशीच होती. कवितेचं नाव होतं पत्र लिही पण नको पाठवू. ही कविता लिहिली होती कवयित्री इंदिरा संत यांनी. इंदिरा संत या खूप प्रतिभावान साहित्यकार होत्या आणि बऱ्याच मोठमोठ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आलं होतं. या कवितेत जो प्रसंग मांडलेला आहे तो काहीसा असा आहे की तो तिच्या प्रेमात इतका आकंठ बुडालेला आहे की तिने पाठवलेल्या पत्रात सुद्धा पदोपदी त्याला तिच्याच नाजूक सुंदर खुणा दिसतात. कवितेच्या शेवटी तो तिला मिश्किलपणे सांगतोय की मी तुला सांगितलं होतं ना, तुझ्या सुंदर खुणा तू तुझ्या पत्रातून मला पाठवू नकोस, पण तुझ्या हट्टी स्वभावासमोर माझा काय आणि किती निभाव लागणार. तू तुझ्या पत्रातून मला जे जे पाठवलं होतंस ते सगळं अगदी पत्राच्या पहिल्याच ओळीत माझ्या मनाला येऊन भिडतं आणि मग त्यानंतरचं पत्र वाचायचंच राहून जातं. आजची कविता तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. तुमच्या प्रतिसादाची मी आवर्जून वाट पाहतेय.
खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून तुम्ही तुमची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. आज इथेच थांबूया. लवकरच पुन्हा भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.